नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मूग वडी बनवणार आहोत। ही आम्ही घरी बनवलेली आहे। आम्ही ही गरमीच्या दिवसामध्ये बनवतो आणि आज आपण छान वडीची भाजी बनवणार आहोत। या वडीला फ्राय केलेलं आहे, हलकसं फ्राय करायचं। आता आपण तेल ठेवलेलं आहे, 2 चमचा तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा मोहरी टाकूया। छोट्या चमच्यानी अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी टाकूया। त्याला छान होऊ देऊया। त्यानंतर 4-5 कडी लसूण, आता आपला जिरा मोहरी झालेला आहे। आता आपण 4-5 कडी लसूण टाकूया, त्याला छान ब्राऊन होऊ देऊया। आणि मग अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। त्यात सांबार पण टाकलेला आहे पेस्ट करताना वेळेस। ते थोडं झालं की मग लगेच वडी टाकूया। हलकसं होऊ देऊया, त्याला हलकसं पाणी टाकूया आणि त्याला छान होऊ देऊया। थोडंसं नमक टाकूया, म्हणजे जो पेस्ट असतो तो छान होतो। अर्धा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा धनिया पावडर आणि आपल्या चवीनुसार मसाला। हा मसाला आम्ही घरी बनवलेला आहे। तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती बघू शकता तुम्ही। हा छान मटन मसाला आहे। मी हर भाजीमध्ये, साध्या भाजीमध्ये पण टाकते। फ्राय केलेली वडी होती ती छान त्याच्यामध्ये टाकलेली आहे। बघा, आता छान मिक्स करून घेऊया आणि थोडं तेलामध्ये होऊ देऊया। मग थोडं पाणी घालूया त्यामध्ये। बघा, मग छान पुन्हा मिक्स करून घेऊया। मग वडीला शिजण्यापुरती जेवढं पाणी लागतं आपल्याला, ग्रेव्ही जशी पाहिजे त्यानुसार पाणी घालूया आणि थोडा वेळ होऊ देऊया। आणि मग थोडी कोथिंबीर टाकून देऊया। त्याने कोथिंबीर टाकल्याने छान स्वाद येतो। छान मिक्स करून घेऊया। कुणी कुणी तर तेलामध्ये पण कोथिंबीर टाकतात, आपल्याला ज्यानुसार वाटते, पण मी अशीच टाकते। त्याला आणखी छान स्वाद येतो त्या ग्रेव्हीमध्ये आणि वडी छान फुलते पण। अर्धी वडी असते त्यापेक्षा डबल भाजी होते, म्हणून वडी पुष्कळ सारी घेऊ नका। झाकून आता थोडा वेळ 10 मिनिटं होऊ देऊया। मग आपली वडी बघाल कशी होते। बघा किती छान झालेली आहे।